नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर कालच्या व्हिडिओला सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी आभारी मी सर्वांची। तर आज संध्याकाळी मी व्हिडिओ स्टार्ट केलाय। संध्याकाळी मला वाटतं 4:30 वाजलेत आता। तर फौजी साहेब मी चालत आज शॉपिंगला। तर फौजी साहेब म्हणले तुला आज शॉपिंग करवतो मी, चल। तर बघूया आता शॉपिंग काय काय करवतेत, मला काय काय घेऊन देतात, है ना फौजी साहेब? चला 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 तर चला, आज काही मोठी गाडी नाही चालवली, नगरमध्ये फिरवता येत नाही, खूप लांब लावावं लागती गाडी आणि मग पायी जावं लागतं। त्याच्यामुळे फौजी साहेब म्हणले आपण टू व्हीलरवर जाऊ। तर कधी मध्ये टू व्हीलरवर पण फौजी साहेबांच्या पाठीमागं बसायचं छान वाटतं, है ना? निघायचं चला चला, चष्मा घेते मी। बापरे, सागर नाही ना? हा, सागर फिरायला गेलाय। फिरायला गेलाय का? चष्मा असा चमकतोय, त्याच्यामुळे काढून ठेवावा लागतो। आता फौजी साहेब निघले, मला म्हणते चल चल, आणि बुलेटची चावीच घरामध्ये विसरून गेले। ते गेलेत बुलेटची चावी घ्यायला, तोपर्यंत म्हणलं चला तुम्हाला ही मस्त फुलं दाखवूया। तर वरच्या आपल्या टेरेस गार्डन मध्ये चाफ्याचे 2 झाडं आहेत ना, इतके फुलं येतात त्याला, खूप छान वाटतं। आणि आपल्या खालच्या गार्डन मध्ये हे ॲडेनियमचं झाड, तर उन्हाळ्यामध्ये असं बहरतं ना, ते तुम्ही बघू शकता, खूप फुलं असतात त्याला। आणि त्याला 2 प्रकारचे फुलं येतात बरं का। तर तुम्ही बघू शकता, व्हाईट आणि पिंक कलरचं फुल आहे त्याला एका साईडला, आणि दुसऱ्या साईडला हे लाल कलरचे फुलं येतात। तर असे एकाच झाडाला 2 प्रकारचे फुलं येतात, खूप भारी वाटतं। आणि हे गुलाबाचं झाड आता पुन्हा फुटलंय छान, आणि खूप कळ्या आल्यात त्याला। चला, या झाडांची कटिंग केली, खूप छान फुटलेत बरं का। आता हे काय नवीन पालवी फुटली आता। बसू, ओके चला, पदर घेते डोक्यावर। तर मंडळी, मुलचंदमध्ये शॉपिंग झाली, ड्रेस पण घेतली मी आणि साडी पण घेतली, आणि निघलोत आता कापड बाजारामध्ये। तर छोटी मोठी शॉपिंग करायची, मला बांगड्या पण घ्यायच्यात। तर आता इथून आम्ही कापड बाजारात जाणार आहे। तर चला, झालं तुमचं? तर मुलचंदमध्ये आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो ना शॉपिंगला, तर तिथं एकदम निवांत शॉपिंग केली आम्ही। कॅमेरा वगैरे काहीच चालू नाही केला, काहीच नाही शूट घेतलं। तसं पण घरी येऊन मी तुम्हाला सगळी शॉपिंग दाखवणारच होते ना, त्यामुळे मी तिथं शूट नाही घेतलं। शॉपिंग झाली, बाहेर आलो, आणि त्यानंतर आली मी आता बांगड्या घ्यायला। तर आता गुढीपाडव्याचा सण आलाय ना, तर आपल्या मराठी महिन्याचा वर्षाचा पहिला सण आहे ना, म्हणलं हिरव्या बांगड्या घ्यावा मस्त, आणि साडी पण घेतली नवीन। तर त्याच्यावरच मी हिरव्या बांगड्या मॅचिंग घेणार होते, कारण साडीचं कलर कॉम्बिनेशन हिरवं आणि पिवळं आहे ना, कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचं कॉम्बिनेशन आहे। तर हिरवे काठ आणि हिरव्या ब्लाऊजवर हिरव्याच बांगड्या छान दिसतील म्हणलं। तर बांगड्या पण छान मिळाल्या मला, आणि घरी गेल्यानंतर निवांत मी तुम्हाला बांगड्या वगैरे दाखवून म्हणलं। तर ह्या काकांकडे हे पहा, छोटासा अमेरिकन पोपट आहे, ते काका बोलले। तर एकदम छोटासा पोपट आहे, एकदम पांढरा शुभ्र आहे। तर मी असे कलरफुल पोपट पाहिलेले आहेत, पण पांढरा पोपट मी फर्स्ट टाइम पाहिला। नाही, आज 1.5 वर्षच झालं। लवकर म्हणजे त्याचा कलर वगैरे गेला नाही पाहिजे, नाही रेग्युलर वापरायला। तर काकांनी मला बेंटेक्सच्या बांगड्या आणि हिरव्या बांगड्याचा मस्त सेट तयार करून दिला। तर हा एक सेट घेतला। मग मी म्हटलं आता साडी घेतली ना, साडीवर होतीन घालायला। तर 2-3 प्रकारच्या मी बांगड्या घेतल्या। त्यानंतर म्हणलं टिकल्या पण घ्यावा आल्यासरशी। कापड बाजाराच्या तिथंच टिकल्याचं एक स्पेशल दुकान आहे ना, तिथं सगळ्या प्रकारच्या टिकल्या मिळून जातात आपल्याला, छोट्या मोठ्या जशा पाहिजे तशा। मग मी तिथं आले। तर टिकल्या घेतल्या, त्यानंतर आलो आम्ही लस्सी प्यायला। तर नगरमधली स्पेशल द्वारकादास लस्सी आहे ना, फौजी साहेबांची खूप आवडीची। तर नगरला आले ते हमेशा लस्सी पितात, आणि मी त्यांच्याबरोबर असले की ते मला पण पाजतात। तर असे आम्ही लस्सी पिलो, आणि त्यानंतर आलो मोबाईलचा कवर घ्यायला। मला मोबाईलचा कवर पण घ्यायचा होता, आणि स्क्रीन गार्ड पण बसवायचं होतं। आम्ही मोबाईलचा कवर पण घेतला, आणि मोबाईलला स्क्रीन गार्ड पण बसवलं। त्यानंतर आलो आम्ही बेडशीट घ्यायला। डबल बेडचंच ना, बरं वाटतं हा ना।
अजून एक तेच घेऊ. तर काल नगरवरून संध्याकाळी यायला उशीर झाला होता. 7:30-8 वाजत आले होते. तिथून आल्यानंतर थोडंसं बसले, आराम केला आणि लगेच स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक करता करता पण उशीर झाला होता. तर काय काय शॉपिंग केली मी रात्री तुम्हाला दाखवलंच नाही. तर म्हणलं चला सकाळी तुम्हाला आता शॉपिंग दाखवा, काय काय खरेदी केलेली मी. तर तेच मी तुम्हाला दाखवते आता. तर मंडळी, गुढीपाडव्याला आपलं नवीन वर्ष सुरू होतं मराठी महिन्यानुसार. तर फौजी साहेब बोलले नवीन वर्षाची सुरुवात मस्त करूया. तर तू घरची लक्ष्मी आहे, तर तुला मस्त साडी घेऊ आपण. तर त्यांनी मला काल शॉपिंगला घेऊन गेले आणि हे पा किती छान साडी घेऊन दिली मला. तर पैठणी साडी ही, हे पा कलर कॉम्बिनेशन पण छान आहे. तर पाठीमागच्या गुढीपाडव्याला पण मला आम्ही उज्जैनला गेलो होतो. उज्जैनवरून येता येता मला त्यांनी 3,500 रुपयाचीच काहीतरी कापसे पैठणी घेतली होती येवल्यामध्ये. आणि ह्या वर्षी पण गुढीपाडव्याला पैठणी घेऊन दिली मला त्यांनी. तर ही पण 3200 रुपयाला पडली मला मुलचंदमध्ये. तर हे पहा अशा मस्त मस्त बुट्टे आहेत, याच्यावर छोट्या छोट्या बुट्टे आहेत आणि काठ पण छान आहे. आणि त्याचं कॉन्ट्रास्ट ब्लाउजचं कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे. तर मला पण खूप आवडली आणि फौजी साहेबांना पण आवडली. तर ह्या पैठणीचं नाव कलांजली पैठणी आहे. तर हे पहा तुम्हाला थोडीशी खोलून पण दाखवते मी. तर त्याचा पदर असा आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याचा ब्लाउज असा आहे, हिरवा ब्लाउज आहे. तर असं कॉन्ट्रास्ट ब्लाउज असलं ना साडीवर खूप छान दिसते साडी. आणि हे पा अशी साडी, त्याच्यावर बुट्ट्या आहेत छोट्या छोट्या आणि काठ पण असे आहेत. तर एवढं बारीक नाही दिसत वाटतं. हे पा छोट्याल्या बुट्ट्या आहेत. दिसत नाही काय माहिती. तर अशा बुट्ट्या त्याच्यावर छोट्या छोट्या आणि कलर कॉम्बिनेशन छान आहे ब्लाउजचं पण. काठ पण छान आहेत आणि सूत पण मस्त आहे. तर 3200 रुपयाला पडली मला ही पैठणी, कलांजली पैठणी. तर तुम्हाला पण कशी वाटली पैठणी मला नक्की सांगा कमेंट करून. तर याचा ब्लाउज पण शिवाय टाकते मी आता. तर गुढीपाडवा जवळच आलाय, घालायला होईल. तर आता गरमी चालू झाली ना, गरमीमध्ये दिवसभर साडी नको वाटती, असं थोडंसं मोकळं छान वाटतं. तर म्हणलं माझ्याकडं गोल टॉप 2-3 आहेत आणि अजून 1-2 घेऊन यावं म्हणलं गरमीमध्ये घालायला. तर गोल टॉप मी आणलेत. मला गाऊन घालायला घरामध्ये अजिबात आवडत नाही. असं दिवसभर गाऊन घालून राहायचं आणि अचानक कोणी घरामध्ये आलं ना, ते खूप अनकम्फर्टेबल वाटतं, छान वाटत नाही असं एकदम. तर त्यामुळे मग असे गोल गाऊन गोल ड्रेस आणलेत मी. तुम्हाला घातल्यावर तुम्हाला तर दिसणारच आहे, पण तरी पण थोडंसं मी दाखवते तुम्हाला. तर हे पा कलर पण छान आहे बरं याचा आणि डिझाईन पण छान आहे. आणि हे पा तर हा ड्रेस 1000 रुपयाला मिळाला मला आणि खरंच खूप छान आहे. त्याचं सूत पण छान आहे आणि घरात घालायला एकदम मस्त आहे. असा गोल आहे ना, तर गाऊन घालायची गरज नाही. हा ड्रेसच मी घालत जाईन आता. 2-3 आहेत माझ्याकडे, पण तरी पण 2 घेऊन आले मी आता. आणि हे सिंगल पण नाही, डबल आहे बरं का. हे पा असं आतून अस्तर पण छान आहे त्याला आणि याच्यावर जॅकेट पण आलंय. तर हे पा हे जॅकेट पण आलंय त्याच्यावर. मला हे जॅकेट पण खूप आवडलं. तर हे जॅकेट आहे ना आपल्याला कोणत्याही ड्रेसवर घालता येईल, जुना ड्रेस असू द्या किंवा नवीन असू द्या. आणि याच्यावर पण असं घालायला छान वाटतं ड्रेसवर. तर जुना जरी ड्रेस असला आणि आपण त्याच्यावर जॅकेट घातलं ना, तर ड्रेस नवीनच वाटतो. तर हे जॅकेट मला आवडलं. अजून 1-2 मी जॅकेट घेऊन येणार आहे ड्रेसवर घालायला. तर हा ड्रेस मला 1000 रुपयाला पडला मुलचंदमध्येच. आणि अजून एक ड्रेस आणला, हे पा. हा तर तो थोडासा मिक्स आहे, पण हा प्युअर कॉटन आहे. तर हे पा असं आहे. घरात घालायला थोडंसं असं डार्कच पाहिजे, मळखाऊ, म्हणजे त्याला कसले हात वगैरे लागले तरी दिसणार नाही. पण फौजी साहेबांना हा खूप आवडला, म्हणजे एकदम कॉटन आहे आणि छान वाटतो, घे. मग त्यांच्या पसंतीनुसार मी हा ड्रेस घेतला. हे पा असं आहे.
एकदम प्युअर कॉटन आहे आणि याला आतून अस्तर पण आहे. हे पहा, अस्तर पण छान आहे, असं कडक नाहीये. कडक अस्तर जर असलं ना तर काय होतं, कडक अस्तर जर असलं ना तर काय होतं, ते असं आखसतं, असं ते गोळा होतं. पण हे कडक अस्तर नाहीये, एकदम सॉफ्ट आहे, त्यामुळे ते गोळा पण होणार नाही. तर हा ड्रेस एक आणला मी. असे 2 ड्रेस घेऊन आले मी गोल राऊंड मधले. आणि आता बाकीची आपली घरातली शॉपिंग दाखवते. छोटी मोठी माझी जे बांगड्या वगैरे आणलेत ना ते नंतर दाखवते. तर माझ्यासाठी मी हे ब्लँकेट आणले, तुम्ही बघू शकता. तर याचा कलर मला खूप आवडला आणि डबल बेडचं ब्लँकेट आहे, खूप सॉफ्ट आहे. तर हे घेऊन आले मी. 450 रुपयाला मिळालं मला हे. आणि बेडशीट आणलेत मी. तर हे एक बेडशीट आणलं मी. तर डबल बेडचं बेडशीट हे 450 रुपयाला मिळालं हे. आणि अजून एक बेडशीट आहे. तर हे पहा बेडशीट. आता खोलून नाही दाखवत. तर हे पण 350 रुपयाला मिळालं. ते बेडशीट 450 रुपयाचं आणि हे बेडशीट 350 रुपयाचं. तर असे 2 बेडशीट घेतले मी. मुलांना एक आणि आम्हाला एक, म्हणजे आलटून पलटून टाकायला बरं पडतं. कसं आहे, आपलं रूम फ्रेश असलं ना की छान वाटतं. त्यामुळे हे 2 बेडशीट घेऊन आले मी आता. आणि आपला बराचसा वेळ किचन मध्ये जात असतो. तर किचन मध्ये पण मला अशा बऱ्याचशा वस्तू म्हणजे असं खरेदी करायला आवडतात. तर पाठीमाग मातीचे भांडे मी खरेदी केले, बरण्या खरेदी केल्या. आणि आज मी किचनसाठी स्वतःसाठी तर खरेदी केली, पण किचनसाठी पण केली. हे पहा, तर हे किचनसाठी फुटमॅट आणले मी. खाली खूप असं लांबलचक आहे. ते छोटे छोटे फुटमॅट होते, पण ते इकडे तिकडे पळायचे सारखेच. म्हणलं सलग एक सारखं मोठं फुटमॅट आणलं ना, टाकलं की एकदा टेन्शनच नाही. तर किचनसाठी मी हे खूप मोठं लांबलचक असं फुटमॅट आणलंय आणि कलर खूप छान आहे त्याचा, मला खूप आवडला. तर हे पहा, तर किचनसाठी हे फुटमॅट घेतले ना मी. याची लांबी 8 फूट आहे आणि रुंदी 2 फूट आहे. तर असं आहे, 8 फूट लांबीचं आहे. म्हणजे किचनचं एकीकडला जो किचन वट्टा आहे ना, पूर्ण ते म्हणजे कव्हर झालं जाईल खाली. तर हे फुटमॅट मला 300 रुपयाला मिळालं नगरमध्येच. तर याचा कलर वगैरे मला खूप आवडला. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आता माझी छोटी छोटी खरेदी आहे ना, तर ती दाखवते. तर आपण लेडीजला बांगड्या टिकल्या असं भरपूर लागतं. तर नगरला मी जास्त काही जाणं होत नाही, गेले ना मग असं बारीक बारीक माझं घेऊन येत असते. तर ह्या बांगड्या आणल्यात मी. त्या जी साडी आणली ना आपण पैठणी, तर ब्लाऊज त्याचं कॉन्ट्रास्ट हिरवं आहे ना, तर हिरव्या साडीवर छान वाटते ही बांगड्या. तर हे पहा, ह्या 6 आणि ह्या 6 अशा 1 डझन बांगड्या आणल्यात. खूप छान आहेत, अशा चमचम येतात. त्याला डिझाईन केलेली थोडीशी आणि थोडेसे स्टोन पण आहेत. तर 100 रुपये डझन बांगडी ही, पण छान वाटन. तर ह्या 1 डझन घेतल्या मी त्या साडीवर. आणि त्याच्यामध्ये मध्ये घालायला ना मी अजून दुसऱ्या बांगड्या घेतल्यात. त्या डिझाईनच्या 1 डझन घेतल्या. आणि ज्या नॉर्मल असतात ना हिरव्या बांगड्या प्लेन, तर हे पहा, ह्या पण 1 डझन घेतल्यात. ह्या नॉर्मल आहेत, म्हणजे 30 रुपये डझन येते फक्त. हे पहा, आता ह्या बांगड्यामध्ये पण आणि ह्या बांगड्यामध्ये पण असं मिक्स करून घालायला मी दुसऱ्या 1 डझन बांगड्या घेतल्यात. 150 रुपयाच्या घेतल्यात. तर त्या पण दाखवते मी तुम्हाला. तर हे पहा, जे चांगले जाड आहेत, अशा एकदम अशा दाबते ना अशा नाही आहेत, जाड आहेत आणि छान आहेत. हे पहा, आता बांगड्यामध्ये घालून दाखवते मी तुम्हाला. तर असं घातलेला खूप छान वाटतात. तर हे पहा,
हिरव्या 6 बांगड्या आणि ह्या दुसऱ्या 6 बांगड्या अशा एका आडी एक घालायच्या असतात. इतक्या छान वाटतात ना, काही सांगायचं, खूप भारी वाटतात. एकदम मस्त वाटतात. मी तुम्हाला आता थोडस घालून दाखवते. तर हे पहा, अशा ह्या हातामध्ये हिरव्या बांगड्यामध्ये 6 मिक्स केल्यात मी एका आडी एक, आणि ह्या हातामध्ये पण 6. तर असं घातलं ना, इतकं छान वाटतंय ना, एकदम वेगळाच लुक येतो. तर त्या पैठणी साडीवर घालायला मी अशा बांगड्या आणल्या हिरव्या, त्याच्यामध्ये मिक्स घालायला कोणत्याही बांगड्यामध्ये ह्या मिक्स घालता येतात. तर ह्या ज्या बेंटेक्स आहेत ना, ह्या 150 रुपये डझन मिळाल्या मला. तर हे 1 डझन आणले मी, आणि ह्या हिरव्या 100 रुपये डझन. तर ह्या 1 डझन. आणि केसांना हे असं घरी असल्यावर आपण बुचडा वगैरे आंबाडा घालतो ना, तर शक्यतो मी असंच आंबाडा घालते, पण असं थोडंसं वरती बांधून द्यायला आहे ना, हे असे रबर बँड आणलेत मी जाडसर, खूप छान वाटतात हे. तर हे 2 आणलेत. आणि एक मेहंदीचा कोन आपलं कधी मध्ये काढायला, असं बोट रंगवायलाच मला आवडतं फक्त. तर त्यासाठी एक मेहंदीचा कोन आणला. आणि टिकल्या आणल्यात. तर हे टिकले मला सूट झाल्या. तर बऱ्याचशा ताई मावशी बोलायचे की छाया थोडीशी मोठी टिकली लावत जा. तर मी लावायला लागले ना, मला ही टिकली खूप म्हणजे सूट झाली आणि छान वाटती. तर त्याच टिकली मी आता घेऊन आले. ती संपत आल्या होत्या, 2-3च राहिल्या होत्या. तर चला म्हणलं आपण नाणीशा आलोयच आहे. तर हे पहा, अशा ह्या साईडच्या 2 पॅकेट आणले. त्यानंतर हे अशा, हे पहा. आणि ड्रेसवर आहे ना, ड्रेस घातला की इतक्याला मोठ्याला टिकल्या चांगलं नाही वाटत, त्यामुळं अशा थोड्याशा मीडियम साईजच्या छान वाटतात. तर ड्रेसवर लावण्यासाठी ह्या टिकल्या आणल्या मी, आणि साडीवर लावण्यासाठी ह्या थोड्याशा मोठ्या साईजच्या. तर आपण ड्रेस घालतो, साडी घालतो, त्यानुसार टिकली पण लावायची असते. नाही तर मग आपण एवढी मोठी कपाळवर टिकली लावणार आणि ड्रेस घालणार, ते चांगलं नाही वाटत. त्यासाठी या छोट्या मोठ्या टिकल्या घेऊन आले मी 5-6 पॅकेट. तर सारखं जाणं होत नाही नगरला, त्यामुळं मी एकदम घेऊन आले. आणि ह्या 1 टिकल्या आणल्या अशा चमचम. पा आता याच्यात दिसणार नाही व्यवस्थित. तर अशा एकदम छोट्या छोट्या. तर टिकली लावली ना आपण, त्याच्या खाली अशी छोटीशी टिकली लावायची, ही सिल्वर कलरची. तर छान वाटते त्यामुळं. तर मी तुम्हाला लावून पण दाखवते आता. तर असं सिल्वर कलरच्या. आता हे कॅमेऱ्यात व्यवस्थित दिसत नसेल बरं का, पण असं लावली ना टिकली खाली, खूप छान वाटतं. पण असं ती खूप असं लांबून चमकती, छोटीशी टिकली, तर पडत पण नाही लवकर ती. तर ह्या टिकली खाली लावण्यासाठी मी अशी छोटीशी टिकली आणि चमचम, छान वाटती. तर अशी शॉपिंग झाली माझी काल. खूप म्हणजे उशिरा गेलो होतो आम्ही, 4:30 वाजता निघलो होतो काहीतरी घरून. 4:30 पावणे 5 वाजत आले होते. पटपट घेतलं सगळं. आणि कसं लेडीजची शॉपिंग म्हणल्या थोडंसं पाहूनच घ्यावं लागतं ना. कसं आहे, काही गडबडीमध्ये जमत नाही. साडी कशी घ्यायची, काय घ्यायचं, छोटे छोटे वस्तू पाहून घ्यावं लागतात. तर असं आहे, त्यामुळे उशीर झाला होता. 7:30 पावणे 8 वाजत आले होते काहीतरी घरी येता. त्यामुळे मी तुम्हाला काल नाही दाखवू शकले माझी शॉपिंग. आणि म्हणलं सकाळी दाखवा, आता थोडंसं काम आवरले. तर म्हणलं चला तुम्हाला शॉपिंग दाखवा माझी. तर आजची गुढीपाडव्याची शिमग्याची शॉपिंग अशी झाली माझी. तर कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.